कातया हे कळत तुझं कैसे नसे तू होऊन निर्भय मानसी घे प्रचारक मंत्रणा उठा आर्य पुत्र झडकरी कर सामुदायिक प्रार्थना कर सामुदायिक प्रार्थना। माता पित्याची सेवा करणारा या जगातील सर्वात मोठा उदाहरण म्हणजे भक्त पुंडली। आई वडिलांच्या संकल्पनेत स्वराज्य अस्तित्वात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज। माय बापाचा मान राखून 14 वर्ष वनवास भोगणारे प्रभू श्री रामचंद्र। माय बाप दोन्ही देवा समान दयापायी प्रेम ठेवून या असे म्हणणारे ब्रह्मणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। या महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो। माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो। माझा एक मित्र होता, तो स्वतःचं भविष्य पाहण्यासाठी अनेक भविष्यकाळांकडे फिरला। फिरून वैतागला निराश होऊन बसला। तो म्हणाला, या जगात एकही भविष्यकाळ नाही का? मी म्हणालो, अरे ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या माणसाला जवळ असलेले उजेड दिसत नाही, अरे ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या माणसाला जवळ असलेले उजेड दिसत नाही, त्याचप्रमाणे तुला जवळ असलेले भविष्य काळ करायला नाही, तुला भविष्य काळ करायला नाही। अरे तुझा जन्म होण्याआधी तू सुदृढ जन्म घ्यावा यासाठी गर्भातच काळजी घेणार तुझी आई व तुझ्या जन्मानंतर तुझ्यासाठी कष्ट करणारे व संघर्ष करणारे तुझे बाबा। यापेक्षा जगाच्या पाठीवर भविष्यकाळ असूच शकत नाही, असूच शकत नाही। कोणी अरे आपण लहान होतो तेव्हा थंडे पाण्याच्या पट्ट्यातून पाहत होता आपला ताप। अरे आपण लहान होतो तेव्हा थंडे पाण्याच्या पट्ट्यातून पाहत होता आपला ताप। तो फक्त होता आपला बाप, तो फक्त होता आपला बाप। अरे कोणी म्हणते माझा बाप उमणार आहे, अरे कोणी म्हणते माझा बाप खासदार आहे, कोणी म्हणते माझा बाप जागीरदार आहे। अरे आपण छाती ठोकून सांगितली पाहिजे की माझा बाप इमानदार आहे, माझा बाप इमानदार आहे। संगीतातील सारेगमपा भुपारी भैरवी नाही माहिती आमच्या आईला। अहो संगीतातील सारेगमपा भुपारी भैरवी नाही माहिती आमच्या आईला, पण तिच्या प्रत्येक रागात झोपवण्याची ताकद आहे, ज्यालाच कळाली आई त्यालाच कळाली रघुमाई आणि ज्यालाच कळले बाबा त्यालाच कळाले विठोबा। आपल्याला या जगात कोणतीही गोष्ट विकत घेता येऊ शकते, बदलवता येऊ शकते। अरे विकत घेता येऊ शकते, बदलवता येऊ शकते, पण आपल्याला आई बाबा हे कधी विकत घेता येऊ शकत नाही, बदलवता येऊ शकत नाही। पण तशा अमूल्य आई वडिलांना आपण कितीदा उलटून बोलतो, त्यांना शिवीगाळ करतो। आपण शिवीगाळ केली नाही पाहिजे। अरे हो आपण शपथ घेतली पाहिजे की आई वडिलांचा मान राखणार, आई वडिलांचा कधी अपमान नाही करणार, आई वडिलांचा कधी अपमान नाही करणार। आपल्यावर जर कोणतं जर संकट आलं तर आपण म्हणतो बाप रे, आणि आपल्याला जर छोटीशी इजा झाली तर आपण म्हणतो आई ग। या भाषणाला 2 ओवी म्हणू इच्छितो व माझ्या भाषणाला विराम देतो। आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार। एवढंच बोलतो, इथेच थांबतो। जय गुरु।